नमस्कार मित्रांनो, पती पत्नी हे खरे एकमेकाचे सोबती. लग्न म्हणजे फक्त फोटोमध्ये हसणाऱ्या दोन चेहऱ्याची गोष्ट नाही. ते एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्तीची कहाणी आहे, ज्या हजारो वेळा तुटतात पण जगाला न कळता पुन्हा स्वतःला जोडून घेतात. पती पत्नीच्या नात्यात फक्त प्रेमच नसते, त्यात राग असतो, अहंकार असतो, दुःख असते. असे दिवस येतात की दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. पत्नीच्या मनात वेदना असते की हे कधी बदलणार नाहीत, तर पतीच्या मनात खंत असते की ही मला कधीच समजून घेत नाही. पण गंमत बघा, तोच पती उशिरा घरी आला की पत्नी दाराच्या आवाजाने जागी होते, आणि तोच पती रागात असला की पत्नीने जेवली नाही हे कळल्यावर तिच्यासमोर ताट वाढतो. यालाच विवाह म्हणतात. मुलं लहान असताना घर गजबजलेलं असतं. आई वडील स्वतःला मुलाच्या शिक्षणात, लग्नात, नोकरीत, नातवंडात पूर्णपणे झोकून देतात. पण एक दिवस मुलं आपल्या आयुष्याच्या रमून जातात. हळूहळू घर रिकामं होतं आणि मग दोघेच उरतात. एकेकाळी त्रासदायक वाटणारे घोरणे एखाद्या दिवशी ऐकू आले नाही तर डोळे पाणावतात. इतकं बोलू नकोस म्हणून ज्याला रागावलं होतं तोच आवाज कायमचा शांत झाला तर घरच्या भिंतीसुद्धा ओसाड वाटतात. एखादा माणूस गेल्यावर सांत्वनासाठी अनेक जण येतात, पण रात्री पलंगावरील रिकामी जागा कोणी भरून काढू शकत नाही. औषध देणारा हात, जेवलीस का असं विचारणारा आवाज, रागामागे दडलेली काळजी दाखवणारे डोळे, हे सगळं परत आणता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, सर्वोत्तम जोडपं ते नसतं जे कधीच भांडत नाही. सर्वोत्तम जोडपं ते असतं जे भांडणानंतरही एकमेकाची साथ सोडत नाही. वैवाहिक जीवनात प्रेमापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो, समजूतदारपणापेक्षा संयम मोठा असतो, आणि संयमापेक्षाही मोठं असतं ते मन, जे शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतं. खोडकरपणा, लाज, भांडणं, शांतता, संघर्ष, आनंद, अश्रू, हसू, तडजोड या सगळ्यांनी मिळून विवाह पवित्र बनतो. आपला जोडीदार जिवंत असतानाच त्याची किंमत ओळखा, कारण जिवंतपणी दिलेला सन्मान हा मृत्यूनंतर गाळलेल्या अश्रूहूनही अधिक पवित्र असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात परिपूर्ण जोडीदार कधीच मिळत नाही, पण तुमच्या अपूर्णता स्वीकारून शेवटपर्यंत तुमची साथ देणारा जोडीदार मिळवणे याहून मोठे भाग्य दुसरे नाही. दैव आनंदी सुखी संसार करा, सदैव आनंदी सुखी संसार करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.